एका विद्यार्थ्याला एक मार्क कमी पडला म्हणून तो टॉप करता करता कॉलेजमध्ये राहून गेला आणि त्याच्यासोबतचा विद्यार्थी पास होऊन इंटरव्ह्यू देण्याकरिता गेला आणि तो एका मार्काने तिथे नापास झाला आणि रोहित शर्माला 100 धावा पूर्ण करण्याकरता 1 रनची गरज असताना तो क्लीन बोल्ड झाला आणि पॅव्हिलियनमध्ये निघून गेला। कसं वाटतं मित्रांनो, 1 अंक 1 रन हे त्यालाच विचारा ज्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टीचा झालेला त्रास। तीच व्यक्ती सांगू शकते 1 मार्क काय आहे आणि 1 रनची किंमत काय आहे, ही तेच व्यक्ती सांगू शकते ज्या व्यक्तीसोबत अशी घटना घडलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी आहे मित्र तुमचा राजू। मित्र तुमचाच ना? अच्छा, तुमचा मित्र राजू आणि आपण पाहत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल। अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ फार मजेदार होणार आहे मित्रांनो। 1 रन 1 अंक 1 मत काय आहे याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे मित्रांनो। चला करा, लवकर करा। लाईक केलं का? करा अरे लाईक करा, पैसा लागत नाही, लाईक करून घ्या लवकर। आणि सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या घंटीला वाजवा, जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल। केलं का मित्रा लाईक? अरे यार कर ना दोस्ता, तुझ्या लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळतं यार। चल कर ना, 1 लाईक करायला जाता तरी काय, फक्त 1 सेकंद लागतो मित्रा। डबल टॅप कर, लाईक होऊन जाईल। तर मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत, त्या 2 मजेदार घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण डिटेल या घटनेचा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात येईल। ती छोटीशी व्हिडिओ क्लिप बघायला विसरू नका। व्हिडिओ क्लिप मात्र 1 मिनिट 27 सेकंदाचीच आहे। तर ती छोटीशी व्हिडिओ क्लिप न बघता जर तुम्ही निघून गेलात तर तुम्ही व्हिडिओमध्ये काय बघितलात, तुम्हाला व्हिडिओचा आनंद तरी कसा मिळेल? हां, तर मित्रांनो सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ अतिशय छोटा आहे, जास्त काय मोठा नाही, 4-5 मिनटं वेळ तुम्ही आरामात देऊ शकता। हां, तर भारताच्या इतिहासामध्ये 2004 या साली एक घटना घडली। जनता दलचे नेते ए कृष्णमूर्ती हे एका मताने निवडणुकीमध्ये हारले आणि 2008 या साली CB जोशी हे सुद्धा एकाच मताने हारले आणि त्यांचे विरोधक 1 मताने निवडून आलेले आहेत। काय आहे हा व्हिडिओ आता तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बघू शकता। पण आता निवडणूक जवळ आलेली आहे, तर प्रत्येकाने विचार करूनच मतदान करायचं आहे। आपल्या एका मतामुळे सरकार बनू शकते किंवा बिघडू शकते। याचा अर्थ सरकार निवडता सुद्धा येतं आणि सरकारला पाडता सुद्धा येतं। एवढी आपल्या एका वोटची किंमत किती आहे या गोष्टीचा अंदाज लावा आणि विचार करूनच मत द्या। आणि हो, येत्या 20 तारखेला कुणीही सुट्टीवर जाऊ नका, प्रत्येकाने मत द्यायचं आहे। आपलं 1 मत आपल्या या महाराष्ट्राच्या कामी येईल आणि आपला जो हक्क आहे तो आपल्याला बजावायचा आहे। 20 तारखेला मी पुन्हा एकदा येईन। कुणी मतदान केलेलं आहे अशा लोकांनी 20 तारखेला मला कमेंट करून सांगायचं आहे, त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच विचारेन। तर आपल्या मताचा अधिकार आपण बजावायचा आहे आणि योग्य त्या व्यक्तीलाच निवडून द्यायचं आहे मित्रांनो। तर आता व्हिडिओच्या शेवटी बघूया ही छोटीशी व्हिडिओ क्लिप आणि जाता जाता तुमच्याकरिता हे सोडून जात आहे ही 1 मिनिट 27 सेकंदची व्हिडिओ क्लिप। आणि व्हिडिओ क्लिप बघताना जर कुणीही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। तर बघूया ही छोटीशी व्हिडिओ क्लिप।
एका वोटची किंमत काय असते यांना विचारा. हे आहेत AR कृष्णमूर्ती, भारताचे पहिले 1 वोट लूजर. 2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत ते होते. त्यांचा पक्ष जनता दल सेक्युलर. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे R ध्रुवनारायण होते. कृष्णमूर्तींना मिळाले 40,751 वोट्स, पण त्याच्या अपोनेंटला मिळाले 40,752 वोट्स. कृष्णमूर्ती एका वोटने हरले. अशी वेळ आपल्या वाईटातल्या वाईट शत्रूवर येऊ नये असे नंतर म्हणाले होते. यात मजेशीर गोष्ट अशी की इलेक्शनच्या दिवशी कृष्णमूर्तींच्या स्वतःच्या ड्रायव्हरनेच वोट केलं नव्हतं. असं म्हणतात की खुद्द कृष्णमूर्तींनीच त्याला त्या दिवशी सुट्टी दिली नव्हती आणि ते त्यांना महागात पडलं. असंच घडलं होतं 2008 मध्ये, जेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते CP जोशी फक्त एका मताने हरले होते. त्यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 62,215 मतं मिळाली होती, तर त्यांच्या अपोनंटला 62,216. 2013 मध्ये असं पुढे आलं की इलेक्शनच्या दिवशी जोशींच्या स्वतःच्या पत्नी आणि मुलीने दोघींनी मतदान केलं नव्हतं. जोशी असं म्हणाले होते की त्या दिवशी त्या दोघी मंदिरात गेल्या होत्या आणि वेळेपूर्वी परतता न आल्यामुळे त्यांच्याकडनं मतदान झालं नाही. एका वोटने काय होतंय असा प्रश्न जर कुणी तुम्हाला विचारला तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आणि हो, स्वतः वोट करायला विसरू नका.